हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, एक नवीन विषय मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये वेगवेगळे पक्ष आता सुरक्षितपणे निर्णय घेऊ लागलेले आहेत. आणि विशेषतः आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये एक म्हण आहे, दूध पोळल्यानंतर माणूस ताक सुद्धा फुकून पितं. अगदी तशाच पद्धतीची भूमिका शिवसेना आणि काँग्रेसच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे शरद पवार यांना सोडून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे अजित पवार हे शरद पवारांच्या सल्ल्यानं हे भारतीय जनता पार्टी सोबत गेले असा एक जनसामान्यांमध्ये संदेश गेलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राज ठाकरे हे वारंवार आणि सातत्यानं सांगतायत की अजित पवार यांच्या बंडाळीच्या पाठीमागं शरद पवार यांचाच हात आहे आणि त्यांचीच फूस त्यांना आहे, किंवा शरद पवार यांच्या सल्ल्यानंच हे सगळं जे काही राष्ट्रवादीमध्ये घडामोडी घडतायत त्यामध्ये शरद पवार यांचाच हात असल्याचं सुद्धा ते बोलतायत. यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीची एक टीम पुढे गेलेली आहे आणि दुसरी टीम पाठीमागून जाईल आणि ती आता दुसरी टीम तयार झालेली आहे. मित्रांनो, अशा सगळ्या या स्टेटमेंटमुळं आणि विशेषतः अजित पवार आणि शरद पवार हे ज्यावेळेस वेगवेगळे झाले तरी सुद्धा त्यांच्या भेटीगाठी होत आहेत आणि गुप्त भेटी सुद्धा होत आहेत. यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि या संभ्रमाच्या वातावरणामध्ये जे कोणते महाविकास आघाडीच्या सोबतचे नेते आहेत, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा खासदार संजय राऊत असतील, ते महत्वाची भूमिका त्या ठिकाणी मांडतायत. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, नाना पटोले असतील, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील. विशेष म्हणजे यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनंतर एक संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र त्या ठिकाणी बोलून दाखवलंय. मित्रांनो, आपल्याला सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात पडलेले आहेत. त्यांनाही लक्षात येत नाही की शरद पवार यांची बाजू घेऊन आपण अजित पवारांवर तोप डागावी की नाही डागावी. आणि अजित पवारांसोबत गेलेले कार्यकर्ते आहेत त्यांनाही असं वाटत नाही की आपण अजित पवारांसोबत आहोत, मग शरद पवारांसोबत राहिलेल्या गटाच्या विरोधात आपण बोलावं की नाही बोलावं याही संभ्रमात ते आहेत. आणि मित्रांनो, नुकताच संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया दिली की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातले पितामह भीष्म आहेत आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचे संभ्रम निर्माण होतील असं वागणं योग्य नाही. आणि विशेषतः हा जर संभ्रम असेल तर हा जास्त कालावधीपर्यंत दीर्घकाळ टिकला नाही पाहिजे, तो संभ्रम दूर व्हायला हवा असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यासोबतच शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनामध्ये सुद्धा त्यांनी अग्रलेख लिहिला, रोखोक लिहिलं आणि त्यामधून सुद्धा अजित पवार शरद पवार यांच्या भेटीवर म्हणजेच गुप्त भेटीवर ताशेरे ओढले आणि त्या ठिकाणी हे संभ्रम लवकर दूर व्हावेत अशी सुद्धा अपेक्षा त्यातून त्यांनी व्यक्त केली. दुसरे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा तातडीनं उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह संजय राऊत यांची त्या ठिकाणी बराच वेळ चर्चा झाली. वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर सुद्धा चर्चा झाली. आणि चर्चा अंती ज्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की शरद पवार अजित पवार यांची जी भेट झालेली आहे, वास्तविक पाहता ते दोघं नातलग आहेत, एका पक्षातले आहेत हे आपण समजू शकतो, परंतु गुप्त भेट अशा पद्धतीनं होणं आणि राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर होणं ही संभ्रमावस्था निर्माण करणारी स्थिती आहे. यामध्ये शरद पवार लवकरच आपला निर्णय, आपलं मत आणि याबाबतचा संभ्रम जो झालेला आहे तो दूर करतील अशी अपेक्षा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. मित्रांनो, असं जरी दिसत आपलं वरवरती आपल्याला दिसत असलं तरी परिस्थिती राजकारणामध्ये वेगळी आहे, घडामोडी वेगळ्या घडतायत. त्या आपल्यासमोर या ठिकाणी मांडणं मला योग्य वाटलं. त्याचं कारण असं आहे की शरद पवार यांनी आजपर्यंत राजकारणामध्ये आणि महाराष्ट्र देशामध्ये आपल्या ज्या वेगवेगळ्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत, बऱ्याचदा त्या भूमिकेच्या विरोधतेचं वागणं आणि त्यांचं त्या ठिकाणी निर्णय घेणं हे संपूर्ण जनतेनं पाहिलेलं आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की शरद पवार जे बोलतील ते करतील असं काही सांगता येत नाही, आणि जे ते बोलत नाहीत ते सुद्धा करतील का नाही करतील हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. एवढंच काय तर शरद पवारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे शरद पवार सुद्धा सांगू शकतील का नाही असा एक प्रश्न काही लोकांनी त्या ठिकाणी मार्मिकपणे उपस्थित सुद्धा केलेला आहे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं की शरद पवार हे पक्ष जरी चालवत असले तरी आपल्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा ते बऱ्याचशा गोष्टी सांगत नाहीत आणि आपली भूमिका, आपला निर्णय ऐनवेळी कोणत्या पद्धतीने घ्यायचा हे ते घेतात. निर्णय झाल्यानंतर, घटना घडल्यानंतर बऱ्याचशा घडामोडींचा आपल्याकडे उल्लेख होतो, त्या उघड होतात आणि मग लक्षात येतं की यामध्ये शरद पवारांची भूमिका नेमकी काय. आणि म्हणून राजकारणामध्ये कोणत्याही पक्षामध्ये घडामोड झाली किंवा कुठेही फूट झाली किंवा जूट झाली
तरी लोक म्हणतात की यामागे शरद पवारांचाच हात आहे. त्याचं कारण सुद्धा हेच असावं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा काँग्रेसचे सर्व नेते असतील हे तात्काळ खडबडून जागे झालेत आणि यांनी सुद्धा ज्या बैठक घेतली या बैठकीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडीबाबत त्यांनी त्या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा केली, गांभीर्याने चर्चा केली आहे. आणि त्यामध्ये एक असं आपल्या ऐकण्यात आले आणि राजकीय व्यक्तीने सुद्धा आपल्याला जी माहिती दिली, अधिकृत सूत्राने ती माहिती दिली, सूत्राकडून आपल्याला जी माहिती समजली ती अशी आहे, जर ऐनवेळी शरद पवारांवर दबाव वाढतोय आणि जर शरद पवारांनी भूमिका घेतली आणि त्यांनी जर धोका देऊन भाजप सोबत जर ते गेले तर अशा वेळेला काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय पर्याय आहेत याकडे सुद्धा शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष वेधलेले आणि त्या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू केलेली आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की शरद पवार जरी अजित पवारांसोबत गेले नाही तरी सुद्धा पक्ष आणि चिन्ह वाचवण्यासाठी आणि अजित पवारांना त्या ठिकाणी आपली आमदारकी वाचवण्यासाठी जयंत पाटील हे महत्वाचे आहेत. कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचेच निर्णय आणि त्यांचेच आदेश हे पक्षाला लागू पडतात. जर जयंत पाटील हे अजित पवारांच्या सोबत गेले, जर ते गेले तर त्या ठिकाणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार गटासोबत राहील आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. सरकार हे अबाधित राहील. आणि म्हणून जरी शरद पवारांनी आपली विचारसरणी व्यक्त केली असली की मी भाजपला विरोध करणार, भाजप सोबतच मी म्हणजे सातत्यानं लढा देणार आहे आणि राष्ट्रवादीच्या विचाराशी मी एकनिष्ठतेने राहून काम करणार आहे. एवढंच काय, शरद पवार यांनी या बोलताना असंही सांगितलं, माझ्यासोबत कोणी राहो अथवा न राहो तरी सुद्धा मी भाजपच्या विरोधातच लढणार आहे. याचा अर्थ असा काढला जातोय, कोणी राहो न राहो म्हणजे याचा अर्थ जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाणार आहेत का? कारण जर ते गेले तरी सुद्धा मी माझ्या विचारावर ठाम आहे असं तर यातून शरद पवारांना सुचवायचं नाही ना, असा विचार शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचा गट या ठिकाणी विचार करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणूनच एक पर्याय यांनी शोधलेला आहे आणि तो पर्याय असा आहे की जर ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्याला धोका दिला तर आपल्याकडे दुसरा प्लॅन तयार पाहिजे, दुसरी रणनीती पाहिजे आणि म्हणून त्यासाठी बी प्लॅन सुद्धा तयार केल्याचं समजतंय. पहिला पर्याय असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी करून एकत्रित लढायचं, हा त्यांचा पहिला प्लॅन, पहिली रणनीती. परंतु जर शरद पवारांनी धोका दिला तर दुसरा प्लॅन आणि दुसरी रणनीती अशी आहे, त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस ही जोडी कायम राहील. परंतु यासोबतच शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी जी प्रकाश आंबेडकर यांची आहे तीही सोबत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडी झाली तरी त्यांनी तो सोबत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासोबतच संभाजी ब्रिगेड ही सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या सोबत घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि या सोबतच आपल्याला असं समजतंय मित्रांनो की छत्रपती संभाजी महाराज हे भारतीय जनता पार्टीवर नाराज आहेत. त्यांनी स्वतःचा पक्ष स्वराज्य हा निर्माण केलेला आहे आणि महाराष्ट्रभर ते फिरत आहेत. ते त्या ठिकाणी फिरत असताना, बहुजनांचं नेतृत्व करत असताना सत्ताधाऱ्यांवर ते परखडपणे टीका करतायत आणि विशेषतः संभाजी महाराज हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारवर सध्याच्या हे नाराज आहेत. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेत आले होते त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी गडाच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी आणि पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी संभाजी महाराजांच्या म्हणण्यावर करोडो रुपयांचा निधी त्या ठिकाणी जाहीर केला होता. आणि तो विकास निधी हा संभाजी महाराजांच्याच माध्यमातून गड विकास करण्यासाठी त्या ठिकाणी खर्च केला जाईल. देखरेख करण्यासाठी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज हेच त्या ठिकाणी काम पाहतील असं सुद्धा सांगितलं होतं. परंतु कोरोनाची लाट आली, त्यानंतर पुन्हा जे सत्तांतर झालं आणि सत्तांतरामध्ये उद्धव ठाकरे पायउतार झाले, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र संभाजी महाराजांनी त्यांच्याकडे अनेक वेळा विनवणी केली, परंतु अजूनही गडाच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून घोषित झालेला निधी त्यांना मिळाला नाही. त्याबद्दल त्यांनी सखोल अशी नाराजी आपली व्यक्त केलेली आहे. आणि मित्रांनो, दुसरी बाब अशी आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा होता त्यावेळेस सुद्धा रायगडावर पूर्ण तिथीनुसार राज्य सरकारनं, मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर जे काही नेते होते त्यामध्ये उदयनराजे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव रायगडावर त्या ठिकाणी साजरा केला. हे छत्रपती संभाजी महाराजांना पटलं नाही आणि म्हणून त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारखेनुसारच पुन्हा जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा केला. आणि त्या कार्यक्रमाला मात्र महाराष्ट्रातून लाखो तरुण, बहुजन समाजाचे लाखो तरुण त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. आणि त्याच वेळी संभाजी महाराज यांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला पुढची राजकीय दिशा काय करायची आणि म्हणून त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केलाय. तो
तोही स्वराज्य पक्ष भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्या विरोधात काम करण्यासाठी सज्ज झालेला आहे. म्हणजेच पर्यायानं तो महाविकास आघाडी सोबत जोडण्याची तयारी उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आपल्याला समजतंय. जर असं झालं महाराष्ट्रामध्ये तर हा एक आघाडी सत्ताधारी जे असतील भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार हे सत्ताधारी यांना मोठा धक्का देणार हे मात्र आपल्याला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगायला हरकत नाही. कारण काय की या चौघांची 4-5 गटांचे जे काही मत आहेत या मतांची जर बेरीज केली तर ती ह्या महायुतीच्या कितीतरी पटीनं जास्त भरते आणि तो समाज आणि तो मतदार मोठ्या पद्धतीनं सरकारच्या विरोधात तो मतदान करेल. कारण अगोदरच महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. देशातल्या नेतृत्वावर आणि राज्यातल्या नेतृत्वावर सुद्धा प्रचंड नाराज आहे. ती नाराजी सुद्धा महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना ते प्लस पॉईंट होईल, त्यांना तो अधिकचे मतदान त्या ठिकाणी मिळेल अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, यासोबत मला आपल्याला सांगितलं पाहिजे की बच्चू कडू जे उद्धव ठाकरे यांना सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवर एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादीचे अजित पवार यांना विरोध करून ते त्या ठिकाणी गेलेले. तेही सध्या महायुतीबद्दल नाराज आहेत. ते आपली भूमिका स्पष्टपणे बोलतायत, सरकारच्या विरोधात बोलतायत. त्यांना मंत्रिपद भेटलं नाही तेही त्यांनी नाकारलेलं आहे. यापुढे मी मंत्रिमंडळाच्या विस्तारात जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय. कदाचित पुढची भूमिका एवढंच काय, भारतीय जनता पार्टीचे जे काही गृहमंत्री आहेत, देशाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी कडक आणि स्पष्ट शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं आपल्याला दिसतंय. कदाचित राजकारणामध्ये काही होऊ शकतं. त्यांचाही गट उद्या महाविकास आघाडीच्या सोबत जुटू शकतो. कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये नवनीत राणा असतील किंवा त्यांचे राणा पती पत्नी असतील यांच्या विरोधात बच्चू कडूंचं जमत नाही आणि राणा पती पत्नी हे भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी नेतृत्व स्वीकारून काम करतायत. ही सुद्धा उद्या राजकारणामध्ये ठिणगी पडू शकते. ते सुद्धा बच्चू कडू हे महाविकास आघाडीसोबत येऊ शकतात. अशी जर पूर्ण आघाडी झाली तर हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचा बी प्लॅन असेल किंवा दुसरी रणनीती असेल, जेव्हा शरद पवार हे त्यांना धोका देतील. जर शरद पवारांनी धोका दिला नाही आणि ते जर सोबत राहिले तर हीच महाविकास आघाडी जशाला तशी राहील. यामध्ये शरद पवार यांचा गट पुन्हा सहभागी होईल आणि ही ताकद वाढू शकते. म्हणजेच राजकारणामध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज आता प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्ष बांधतोय आणि त्यानुसार आपली रणनीती आखतोय. हा जो प्लॅन होता, जो आपल्या कानावर आला, आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचली, ती तुमच्यापर्यंत पोहोचणं मला योग्य वाटलं म्हणून मी आपल्याला पोहोचवली. याबद्दल माझं मत मी व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून आपलं मत जरूर द्या. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.